सुधा हनुमान महाराज की जय। और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे। हे हनुमान महाराजांची सेवा केल्याने आपले सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होऊन सुख प्राप्त होते व दुष्टांचा नाश होतो। आणि हनुमानजी महाराजाला आपण कृपा करायची आहे की आमच्यावर कृपा करावी। कशा प्रकारे बघा सज्जनांनो, वर्तमान काळ हा चांगला आनंदात घालवा, ऑटोमॅटिकली भविष्य काळ चांगलाच होतो, चांगला होतो। हनुमानजी महाराजांची कीर्ती चार युगात आहे। कमीत कमी आपली कीर्ती शोभल अशी असू द्या। भूतलावर फक्त 100 वर्ष ही तुमच्या हातात आहे। तुमचे नाव, तुमचे चांगले कर्म, चांगला स्वभाव, माणुसकी, नेक व्यवहार वागण्यावर व नावावर निघते चांगले। हे पहा भक्तांनो, आपण प्रभू रामचंद्राचे व हनुमानांचे लाडके भक्त आहोत, तर कृपा आपल्यावर होणारच आहे। आपल्यासारखे आपण सज्जन निस्वार्थी व प्रामाणिक भक्ती तुमची पाहून प्रभू कृपा करतील व सगळे काम काज मार्ग लागतील। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। हे हनुमानजी आपले स्मरण करतो की सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात। जय जय हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाही। अर्थात हे गोसावी हनुमान महाराज आपली जय असावी। आपले आमच्यावर कृपाळू श्रद्धा कृपाळू करा व आमच्यावर करुणा करा। श्री गुरु समान कृपा असावी। बघा सज्जनांनो, आपल्या घरात अंधश्रद्धा नाही, कोणी पण काय पण म्हणू, घरात फक्त नकारात्मक शक्ती आहे। ती घालण्यासाठी आपल्याला विचार शुद्ध व सकारात्मक शक्ती तुमच्यातच आहे। फक्त ओळखायला पाहिजे कोणती शक्ती आहे। जसे हनुमान महाराजांचे 8 तत्वे आहेत, तर ती कोणते आहेत? सूक्ष्म रूप, प्रचंड रूप, नम्रता, स्थिरता, पवनगती, क्षत्रिय युद्ध व रुद्राक्ष अवतार आहेत। अनुशासन व कामकाज सोपे असे हनुमानजी महाराजांचे गुण आहेत आणि कामकाज आहे। तर बघा सज्जनांनो, इथे सांगायचा एक विषय आहे की एक गोष्टी आपल्याला 5 गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत जीवनामध्ये। ती म्हणजे कुठल्या तर खोटं बोलणे, खोटे बोलायचे नाही, चोरी करायची नाही, आणि कुठल्या व्यसनाच्या आहारी जायचं नाही, मोहाच्या आहारी जायचं नाही, अहंकाराच्या आहारी जायचं नाही। आणि समोरचे एक सांगण्याचा एक विषय आहे, आपला जो बाहेर कुठला विषय असेल व्यावहारिक, तो चांगल्या पद्धतीने व्यवहार निभवा। आणि हिंसा करू नका, हिंसा म्हणजे विनाकारण भांडण करू नका। हे 5 तत्व तुम्ही बाळगा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। जो सतबार पाठ कर कोई, छूटी ही बंदी महासुख होई। बघा सज्जनांनो, इथं हनुमानजी चालीसामध्ये असं नमूद केलेलं आहे की आपण 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्यावर सर्व बंधनातून मुक्ती मिळते व सुख समाधान लाभते। मानव जन्म हा फक्त एकदाच येतो, बार बार नाही। जीवन बदलण्यासाठी बघा सज्जनांनो, मस्त तुम्हाला एक संदेश सांगत आहे। जीवन बदलण्यासाठी योग्य वेळेचा वापर करा। जीवन बदलण्यासाठी योग्य वेळेचा वापर करा। वेळ बदलण्यासाठी जीवन गमवू नका, कारण जीवन हे एकदाच येते, बार बार नव्हे। हे नेहमी लक्षात ठेवा, नेहमी आनंदाने जीवन जगा। जो यहाँ पडे हनुमान चालीसा, होई सिद्धी साकी गौरीसा। बघा भगवान शंकर साक्षी आहेत, आपली मनोकामना पूर्ण होतील। जो पण भक्त हनुमान चालीसा 100 वेळेस वाचेन, त्यांचे दुःख नष्ट होऊन सुख समाधान व शांती मिळेल व अहंकाराचा नाश होऊन नम्रता प्राप्त होऊन अंधारातून प्रकाशमय होण्यास प्रयत्न मिळेल व मार्ग सापडेल। तर बघा सज्जनांनो, भाग्यशाली आहोत भक्तांनो की आपण आपल्यावर गुरुची कृपा असल्यामुळे आपल्याला केसाला पण धक्का लागणार नाही। हे सांगण्याचे विषय आहे की एक गुरुची आज्ञा म्हणून पालन करा आणि सत्याच्या मार्गाने विजय होत राहा। तुमचा विजय आहे। ह्याला धर्म धरून कर्म करणे, कर्म चांगले तर फळ चांगलेच मिळणार आहे, कर्म वाईट तर फळ पण वाईट आहे। दुःख मिळणे, भांडण लागणे, घरात लक्ष्मी न थांबणे, ह्या संकटाला समोर जाऊन सुद्धा त्रास कमी होत नाही। भगवंताने तुम्हाला तथास्तु भक्तांनो असा आशीर्वाद दिलाय। जैसे करणे वैसी भरणी। तुम्ही कुठे पण लपून बसा, आकाशातला पाया पाताळातला पा, तुमचे केलेले कर्म तुम्हाला शोधित परत येते। तर सत्य धर्म धरून कर्म केले तर सुख शांती समाधान ऐश्वर्य तुमच्या पदरात पडते। मग
प्रयत्न करा, कधी पण आनंद जायचा प्रयत्न करा, तीच सत्य होय. तुलसी दास सदा हरी चेरा की जे नाथ महा डेरा. बघा सज्जनो, हे नाथ हनुमानजी दास सदा श्रीरामाचे दास आहेत. भक्तांनो, त्यांच्या हृदयात वास करीत आहेत. सज्जनो, कधीच कोणाच्या वाईट वेळ हसू नका, कारण ही वेळ प्रत्येकावर येत असते. आज दुसऱ्यावर असेल तर उद्या तुमच्यावर पण येते. लक्षात ठेवा, एका रात्रीमध्ये रंकाचा राव होतो आणि रावाचा रंक पण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकावर वेळ येत असते. आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण कर्म तेरा अच्छा हो, कर्म तेरा अच्छा हो, किस्मत तेरी दासी है, और दिल ऐसा साफ रखो की घर में मथुरा काशी है. बघा, इथं पुढं असत्य काहीच विचार करू नका. आपले मन जसे आहे, मन ते तसे. आपण परिवाराची किंमत न करता दुष्कर्म करतात, त्यामुळे आपलं दुःख होते, कारण दुःखाची सुरुवात तेव्हाच होते. असत्य वागल्यावर दुःख आपल्या पाठीशी लागते आणि संकटे भरपूर येतात. सुख शांती समाधान नष्ट होते. ह्या पापाचे भागीदार बनू नका, कारण का नंतर काळ पण वेळ देत नाही आणि सुधारण्याची संधी पण देत नाही. आपण सज्जन आहोत, सांगण्याची एक विनंती आहे, आपण सज्जन आहोत, सज्जनासारखे राहावे. सत्कर्म, सत्याचा मार्ग धरून कर्म करायला सुरुवात करा, कारण का आजच सुरुवात करा, कारण वर्तमान काळ हा चालू काळ आहे, तर उद्याचे भविष्य आपल्याच हातात आहे. आपले नशीब, भाग्य, तकदीर तुमच्या कर्मावर आधारित आहे. आपल्या कल्याण आपल्याच विचारावर आहे. धन्यवाद. प्रणाम. रामजी की जय हो. माझ्याकडून चुकून काही शब्द आले असतील तर चांगले तुम्ही घ्या, वाईट माझ्या पदात टाकून मला क्षमा करा व माफ करा. अजून पुढे तुम्हाला थोडं सांगत आहे. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसो स्वरूप. हे संकट मध्ये पवन कुमार, आपण आनंद मंगल स्वरूपात आहात. हे देवराज, आपण श्रीराम सीता लक्ष्मणा सहित माझ्या हृदयात राहावं हीच माझी इच्छा आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. बोला पवन सुद्धा हनुमान महाराज की जय. बघा सज्जनो, राम नाम जपल्यामुळे भक्तांनो, रामकृष्ण हे जपा, पापाचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होऊन, अंधाराचा नाश होऊन प्रकाश जीवनात पडतो. हे पहा भाई भक्तांनो, 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने तुमचे आधीचे भूतकाळाचे कर्म झाले असतील त्याचे पण दुःख नष्ट होतील. भूतकाळातले कर्म पिटल्यावरच परत चांगले कर्म करण्याचे ज्ञान मिळते व कर्म करताना आपल्या विचार करून करावे आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य मिळते. भक्तांनो, आपण कर्म केलेले कसे ओळखायचे? जर चांगले कर्म केले तर सुख समाधान लाभते, वाईट कर्म झाले तर दुःख लागते. केलेले कर्म फेडायचे अवघड आहेत. नीट विचार करून कर्म करावे. श्यापती रामचंद्र की जय हो. जय श्रीराम, जय हनुमान महाराज की जय हो. बघा सज्जन हो, अशा पद्धतीने पुढे संदेश आहे. कट कर झालं, आता सुजा पडते. बरं, दुसरं हे सगळी मोबाईल संपला, 2 कागद आहे.